महापालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शांततेत सुमारे 60% अधिक मतदान पार पडले। प्रमुख पक्षांसह 381 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले। सांगली शहरातील 4 तर मिरजेतील एका ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने काही काळ मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली होती, तर 2 ठिकाणी बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला। सांगलीवाडी, संजयनगर, कुपवाड, जामवाडी या प्रभागात मतदानामध्ये जोरदार चुरस दिसून आली। महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली। प्रमुख पक्षांसह 381 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। 4,54,430 मतदानाचा हक्क बजावणार होते। आज मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। दुपारी 3:30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 41.79 पर्यंत पोहोचली होती। यामध्ये 96,344 पुरुषांनी तर 93,573 स्त्रियांनी तर 18 इतर असे एकूण 1,89,915 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। सायंकाळी 5:30 वाजता मतदान केंद्रावर गर्दी होती। मतदानाची वेळ संपल्यानंतर नवीन वसाहत, सर्वोदय हायस्कूल, सह्याद्रीनगर शाळा यांसह बहुतांश केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या। सकाळीच काही प्रभागात ईव्हीएममध्ये बिघाड झाला। प्रभाग 10 मधील सर्वोदय हायस्कूल, सह्याद्रीनगरमधील शाळा नंबर 23 या केंद्रावरील ईव्हीएम बंद पडलं होतं, तर मिरजेतील जवाहर हायस्कूलमधील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान 1 तास विलंबाने सुरू झाले। तसाच प्रकार बिरनाळे स्कूल येथील मतदान केंद्र आणि सांगली येथील सिटी हायस्कूलमध्ये घडलाय। ईव्हीएम बिघाडामुळे मतदारांना काही काळ ताटकळत उभं राहावं लागलं। प्रभाग 10 मध्ये ईव्हीएम उलटसुलट ठेवल्याने उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतला, त्यातून वादावादीचा प्रकार घडला। तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 9 मधील लाड शाळा येथील मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला। येथील बूथ क्रमांक 13 येथे मूळ मतदार मतदानासाठी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या नावावर मतदान झाल्याचं उघडकीस आलं। तर याच प्रभागातील सुपर इंग्लिश स्कूलच्या केंद्रावरही एक बोगस मतदानाचा प्रकार घडलाय।